नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 37 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. विलास सगळे आपापल्या रूममध्ये सामान आवरत होते. अजून साधारण तासभरात म्हणजे 6:30 वाजता त्यांना पुण्याला निघायचं होतं. सोनाली कपाटातून कपडे काढत म्हणाली, "अरे अजून थोडा वेळ आहे ना? थांबा जरा, अजून काही फोटो काढूयात." तेव्हा नीता लगेच म्हणाली, "अगं सोनाली, आधी बॅग भर, नंतर फोटो काढ. नाहीतरी शेवटी उशीर झाला की सतीश आणि कार्तिक आपल्याला ओरडतील." सोनालीने हसत उत्तर दिलं, "हो ग, पण या ट्रिपचे अजून थोडे फोटो नाही काढले तर आठवणीत काय उरणार?" तितक्यात मनाली कपाटातून काहीतरी शोधत म्हणाली, "अगं माझा स्कार्फ कुठे गेला? काल माझ्या गळ्यात होता." तेव्हा केतकी म्हणाली, "तो स्कार्फ मी काल तुझ्या बॅगमध्ये ठेवला होता. तू जरा नीट बॅगेत बघ." सगळ्या मुलींच्या गप्पा सुरू होत्या. कोणी बॅग आवरत होतं, कोणी आरशात स्वतःकडे पाहत होतं, तर कोणी अजून मस्ती करत हसत होतं. सतीश आणि विनय बाहेर लॉनमध्ये उभे राहून सगळ्या मुली बाहेर येण्याची वाट पाहत होते. तेव्हा सतीश विनयला म्हणाला, "किती पटकन गेली ही लोणावळ्याची ट्रिप कळलंच नाही." विनय हसत म्हणाला, "हो रे, पण धम्माल झाली खरी. आता पुन्हा कॉलेजला गेल्यावर रोजचं रुटीन सुरू होणार." तेवढ्यात प्रीती बाहेर आली. तिच्या हातात एक छोटीशी बॅग आणि चेहऱ्यावर हलकं हसू होतं. सतीशकडे पाहून ती हसत म्हणाली, "तुम्ही दोघं अजून इथे काय करत आहात? तुम्हा दोघांनी बॅग भरली की नाही?" सतीश थोडं स्मित करत म्हणाला, "हो, आमचं सगळं आवरलंय. आम्ही तुमचीच वाट पाहत इथे उभे आहोत." विलाच्या बाहेर हलका वारा वाहत होता. संध्याकाळचा गारवा सगळ्यांच्या चेहऱ्यावर उतरला होता. तेवढ्यात कार्तिकने आवाज दिला, "ए सगळे बाहेर या. शेवटचा ग्रुप फोटो काढायचा आहे." सगळे बाहेर लॉनमध्ये आले. विनयने मोबाईल ट्रायपॉडवर ठेवला आणि म्हणाला, "चला सगळे स्माईल करा. हा फोटो आपल्याला सगळ्यांना लोणावळ्याच्या ट्रिपची आठवण करून देणार." सगळ्यांनी हसून पोज दिली. फोटो क्लिक झाला आणि त्याच क्षणी सगळ्यांना आतून थोडं रिकामं वाटलं. थोड्या वेळाने सगळ्यांनी आपापल्या बॅगा गाडीच्या डिग्गीत ठेवल्या. सगळे विलाच्या गेटवर उभे राहिले होते. प्रीतीने एकदा मागे वळून विलाकडे पाहिलं आणि म्हणाली, "काय सुंदर जागा होती ना? किती छान क्षण दिले इथल्या प्रत्येक कोपऱ्याने आपल्याला." सोनाली म्हणाली, "हो ग, पुढच्या ट्रिपला आपण पुन्हा असंच धमाल करूया." तेव्हा नीता हसत म्हणाली, "पण पुढच्या वेळी मी आधीपासूनच डान्सची प्रॅक्टिस करणार, कारण मला पण कपल डान्स करायचा आहे." सगळे मोठ्याने हसले आणि गाडीत बसू लागले. सतीश ड्रायव्हिंग सीटवर आणि बाजूला प्रीती बसली होती. मागच्या सीटवर विनय आणि नीता बसले होते. गाडी सुरू होताच हलकं गाणं वाजू लागलं. सतीशने मराठी गाणं लावलं, "मन उधाण वाऱ्याचे." नीता खिडकीबाहेर बघत म्हणाली, "काय सुंदर हवामान आहे ना इथे. अजून थोडा वेळ थांबलो असतो तरी चाललं असतं." तेव्हा विनय म्हणाला, "हो, पण उद्या कॉलेज आहे." सगळे हसले आणि प्रीती म्हणाली, "पण नीता, आपण एक दिवसात सुद्धा खूप एन्जॉय केलं आणि आपला सगळा कंटाळा निघून गेला." सतीश थोडा हसला, "हो, आणि हा एक दिवस आयुष्यभर आपल्या आठवणीत राहील." प्रीतीने त्याच्याकडे पाहिलं. काही क्षण दोघे काहीच न बोलता एकमेकांकडे बघत राहिले. त्या क्षणात हजार शब्द दडलेले होते. कार्तिक गाडी चालवत होता. शेजारी सोनाली बसली होती. मागे मनाली आणि केतकी दोघी बसल्या होत्या. सोनालीने मोठ्याने गाणं लावलं, "आता वाजले की 12." सगळे जोरात हसू लागले. तेव्हा कार्तिक म्हणाला, "ए सोनाली, अजून हसशील तर गाडी थांबवेन बरं का?" सोनाली लगेच हसत म्हणाली, "थांबव ना, मग पुन्हा फोटो काढता येतील." मनाली आणि केतकी दोघीही पोट धरून हसू लागल्या. दोन्ही गाड्या एकमेकांच्या मागोमाग निघाल्या. डोंगराच्या वळणावरून खाली येताना गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश रस्त्यावर पसरत होता. थंडगार वाऱ्याची झुळूक, गाण्यांचा आवाज आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तो गोड आनंद, सगळं काही खूप सुंदर वाटत होतं. रस्त्यावरील दिवे दिसायला लागले तसे सगळ्यांना समजलं, आपली ट्रिप संपली, पण या आठवणी कायम राहणार. मनाली म्हणाली, "काय धम्माल ट्रिप झाली, पण धबधबे आणि लोणावळ्यात थोडं बाहेर फिरणं झालंच नाही." केतकी म्हणाली, "हो ग, पण आपली ट्रिप एक दिवसाची होती, त्यामुळे वेळ कमी पडला. पण जो वेळ मिळाला त्यात आपण खूप एन्जॉय केलं. आणि आता कॉलेजला परतल्यावर या सगळ्याचं बोलणं 2 आठवडे तरी थांबणार नाही." सोनाली म्हणाली, "मी तर या ट्रिपच्या फोटोचे प्रिंट काढणार आणि अल्बम बनवणार." कार्तिक थोडं हसत म्हणाला, "हो, तू कर अल्बम आणि कव्हरवर मोठं टायटल टाक, लोणावळा गँग म्हणून."
सगळे पुन्हा हसले आणि गाडीत एकदम मस्तीचं वातावरण झालं. रात्र होत होती आणि दोन्ही गाड्यांमध्ये सर्वजण झोपले होते. सतीश आणि कार्तिक दोघेजण कानात बड्स घालून गाणी ऐकत ड्रायव्हिंग करत होते. रात्रीचे जवळजवळ 11 वाजले होते आणि दोन्ही गाड्या पुण्यात आल्या. रस्त्यावर थोडाच प्रकाश आणि थोडंफार ट्रॅफिक होतं. गाडीतल्या सगळ्या मुली झोपलेल्याच होत्या. कोण कोणाच्या खांद्यावर, कोणाचं डोकं खिडकीला टेकलेलं, तर कोण मोबाईल हातात घेऊनच झोपली होती. सतीश आणि कार्तिकने गाड्या थोड्या साईडला घेतल्या आणि दोघांनी एकमेकांकडे पाहून हलकं हसत म्हणाले, सगळे गाढ झोपले आहेत. सतीश हळूच म्हणाला, चल सगळ्यांना उठवूया. कार्तिक गाडीत वाकून म्हणाला, अरे पुन्हा आलं, उठायचं का आता? सोनालीने डोळे चोळत विचारलं, अरे एवढं पटकन आलो का आपण? मनाली म्हणाली, माझं डोकं तर भारी जड झालंय, थकलीये मी. केतकी पाय पसरत जांभई घेत म्हणाली, झोपेची इतकी मजा येत होती ना. सतीशच्या गाडीत ही नीता म्हणाली, घर आलं का रे सतीश? तेव्हा प्रीती म्हणाली, अगं नीता, घर नाही, पुण्यात आलोय आपण आत्ता. सगळे गाडीतून बाहेर आले तेव्हा सतीश सगळ्यांना म्हणाला, वेळ झाली आहे, आपण आधी काहीतरी खाऊया, मग आम्ही दोघे तुम्हा सगळ्यांना घरी सोडतो. तेव्हा सगळ्याच मुली म्हणाल्या, नाही सतीश, आम्हाला जेवायची नाही, झोपेची गरज आहे. प्रवासाचा खूप थकवा आलाय असं झालंय. तेव्हा कार्तिक म्हणाला, अरे पण जेवायला हवं ना, पोटात काहीतरी गेलं पाहिजे, नाहीतर आज झोप लागणार नाही. सोनाली हसत म्हणाली, ठीक आहे मग काहीतरी लाईट खाऊया, पिझ्झा चायनीज चालेल. अरे वा, मग जवळच्या कॅफेत जाऊया असं सतीश म्हणाला. थोड्याच वेळात दोन्ही गाड्या एका सुंदर कॅफेसमोर थांबल्या. कॅफेत मंद प्रकाश आणि हलकं संगीत वाजत होतं. कॅफेमध्ये सगळ्यांनी पटकन आपापली ऑर्डर दिली. पिझ्झा, नूडल्स, मंचुरियन आणि थंड कॉफी. आणि थोड्याच वेळात सगळी ऑर्डर टेबलवर आल्यावर सगळे थकलेल्या चेहऱ्याने खाऊ लागले. तेव्हा सोनाली म्हणाली, सतीश थँक्यू रे, इतकी लक्झरियस ट्रिप दिलीस तू आम्हाला. हा एक दिवस पण स्वप्नासारखा गेला. मनाली म्हणाली, खरंच सतीश, इतकं सगळं प्लॅन केलं होतंस तू. डान्स, गेम सगळं परफेक्ट होतं. केतकीनेही हसत जोड दिली, आम्ही तर आजचा दिवस कधीच विसरणार नाही. तेव्हा सतीश थोडं हसत म्हणाला, अगं आपण सगळे एकत्र आलो म्हणूनच हा दिवस खास झाला. पण सतीश, सोनाली आळस देत म्हणाली, मला उद्या कॉलेजला जायचा खूप कंटाळा आलाय. तेव्हा प्रीती म्हणाली, नाही ग सोनाली, थोडी झोप झाली की आपण सगळ्या फ्रेश होतोय बघ, आणि उद्या आपण सगळ्या कॉलेजला परत भेटणार. सगळे कॅफे बाहेर येतात तेव्हा सतीश कार्तिकला म्हणतो, तू सोनाली, मनाली, केतकीला त्यांच्या घरी सोड, मी प्रीती आणि नीताला त्यांच्या घरी सोडतो. ठीक आहे, कार्तिक म्हणतो आणि गाडी स्टार्ट करतो. सतीशच्या गाडीत हलका शांतपणा होता. नीता म्हणाली, सतीश, आज खूप छान दिवस गेला, थँक्यू. अगं थँक्यू कशाला, आपण सगळे मित्र ना, सतीश म्हणाला. नीता हसून म्हणाली, ठीक आहे, पण तरीही मनापासून थँक्यू. गाडी नीता प्रीतीच्या घरासमोर थांबली. नीता गाडीतून उतरली आणि घरात गेली. प्रीती ही गाडीतून उतरली आणि ती सतीशकडे वळून हसत म्हणाली, सतीश, ड्रॉप केल्याबद्दल थँक्यू. सतीश, बाहेर थोडा गारवा आहे आणि अजून तुला घरी पोहोचायला वेळ आहे, तर एक कप चहा घेऊन जातोस का? प्रीती सतीशला म्हणाली. सतीशने हलकं स्मित करत मान हलवली. नको प्रीती, खरं तर मला झोपेची गरज आहे आणि चहा पिलं की झोप उडेल माझी. आणि तसंही तुम्ही पण कंटाळलात, तुम्हालाही झोपेची गरज आहे. जा झोप घ्या निवांत, उद्या सकाळी आपण कॉलेजमध्ये भेटूया. ठीक आहे, प्रीती म्हणाली. बाय सतीश, गुड नाईट. बाय, गुड नाईट, तोही म्हणाला. दरवाजातून आत जाण्याआधी प्रीतीने एकदा मागे वळून पाहिलं तेव्हा सतीश अजूनही गाडीतून तिच्याकडेच पाहत होता. तेव्हा प्रीतीने हलकसं स्मित केलं. रस्त्याच्या मंद उजेडात तिचं स्मित चमकलं आणि ती आत गायब झाली. सतीश तसाच काही क्षण गाडीत बसलेला होता. रात्र थंडीने ओथंबलेली होती, पण त्याच्या मनात वेगळीच ऊब होती. शरीर प्रवासाने थकलं होतं, तरी मन अजून थांबायला तयार नव्हतं. त्याला माहीत होतं आता निघायची वेळ झाली आहे, पण पाय मात्र उठत नव्हते. रात्रभर इथेच गाडीत बसून राहावं या विचाराने नकळत त्याच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं आणि तो तसाच गाडीत बसून राहिला. नीता प्रीती दोघींनी कपडे चेंज केले आणि बेडवर पडल्या आणि हलक्या आवाजात बोलायला सुरुवात झाली.
नीता हसत म्हणाली, प्रीती, तुला नाही वाटत आपण खूप नशीबवान आहोत? इतके चांगले मित्रमैत्रिणी मिळालेत आपल्याला. आजच्या काळात हे खरंच दुर्मिळ आहे. प्रीतीने मृदू हसत मान हलवली. हो नीता, खरंच आपण भाग्यवान आहोत. आपण आपल्या घरच्यांपासून इतक्या दूर आहोत, पण या सगळ्यांमुळे कधी एकटेपणा वाटलाच नाही. त्यांच्या सहवासात प्रत्येक दिवस खास वाटतो, कारण आपले सगळे मित्र-मैत्रिणी जीवाला जीव देणारे आहेत. नीता म्हणाली, हो, आणि बघ ना, सतीश, कार्तिक आणि विनय ही मुलं सुद्धा किती समजूतदार आणि विनम्र आहेत. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात थोडासाही टपोरीपणा नाही. उलट एक साधेपणा, एक आदर जाणवतो त्यांच्या प्रत्येक शब्दात. आजकाल असं पाहायला फार क्वचित मिळतं. प्रीती मान हलवत हसत म्हणाली, हो नीता, कदाचित म्हणूनच आपण सगळे इतके एकमेकांशी जुळलो आहोत. आपली ही मैत्री म्हणजे फक्त ओळख नाही, तर एक नातं आहे मनाने जोडलेलं. आणि या खास मित्र-मैत्रिणींना उद्या पुन्हा भेटायचं असेल तर आधी झोपणं गरजेचं आहे. चल, लाईट बंद कर, झोपूया आता. नीताने हसत लाईट बंद केली. रूममध्ये अंधार पसरला. पण त्या अंधारातही त्यांच्या मनात मैत्रीच्या आठवणींचा उजेड कायम होता. थोड्या वेळाने सतीशने गाडीच्या खिडकीतून प्रीतीच्या घराकडे पाहिलं तर घरातली लाईट बंद झाली होती. सतीशने गाडी सुरू केली, पण सतीशच्या मनात कुठेतरी एक गोंधळ होता. काहीतरी हरवलं होतं, पण त्याच वेळी काहीतरी सापडलंही होतं. स्टेअरिंगवर हात ठेवलेला होता, पण नजर अजून प्रीतीच्या घराकडे होती. गार वारा खिडकीतून आत आला आणि त्याच्यासोबत एक नवीन जाणीव होत होती. कदाचित प्रीतीकडून आता काहीतरी सुरू होणार होतं. त्याला जाणवलं, प्रवास संपला आहे, पण या प्रवासातूनच आपलं नातं पुढे जाणार आहे. सतीश आणि प्रीतीची पूर्ण लव्ह स्टोरी ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि स्टोरी आवडत असेल तर एक लाईक करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा.